लोकांचा सोल फूड असतो ना वरण भात, माझं हे आहे. मालवणी माणसांसाठी मुंबईमध्ये लालबाग परळपेक्षा जास्त घरातली फिलिंग कुठेच येत नाही. आणि अशाच माझ्या मालवणी मित्रांसाठी आज मी घेऊन आली आहे तुम्हाला निगुडकरांचं आपलं मालवण, जे आहे काळा चौकीमध्ये. माझ्या पाठी तुम्ही बघताय मस्त असं आउटलेट आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण बेदम बिना थांबता अजिबात श्वास न घेता खूप सारं मालवणी फूड एन्जॉय करणार आहे. तर तुम्ही तयार असाल तर चला माझ्या बरोबर. इतकं छान कॉन्सेप्ट वाला जेव्हा तुम्हाला ऑथेंटिक असं मालवणी हॉटेल भेटतं ना, तेव्हा तुम्हाला आतमध्ये आल्या आल्याने जेवणाचा असा वास घेऊनच कळतं की ह्याच्या पाठीना कोणाच्या तरी खूप भावना जुळलेल्या आहेत. तर आज माझ्या सोबत आहेत इथे रवींद्र सर, रवींद्र निगुडकर, आणि यांचं हे हॉटेल आहे. आज मला रवींद्र सरांना विचारायचं आहे, तुमची मला थोडीशी आयडिया सांगा की कुठून आलंय हे अप्रतिम जेवण. सर्वात प्रथम मी रवींद्र निगुडकर आणि मी स्वतः मालवणी आहे. आणि मालवणी टेस्ट का असते, मालवणी कढी का असते, मालवणी मासे का असतात, हे लोकांना मला बसून द्यायचं होतं. मुंबईमध्ये मी पहिली ब्रांच लोणपऱ्यासारख्या ठिकाणी मी चालू केले आणि इथे खूप लोक कोकणी आहे आणि मला खूप भरभरून प्रेम दिल्या लोकांनी. ही सगळी स्वामींची कृपा आहे आणि माझ्या पाठी बोलतात ना आई वडिलांचा आशीर्वाद असतो, पण माझ्या पाठी माझ्या बायकोचाही सुद्धा आशीर्वाद आहे. बायकांना थँक्यू बोलणं ऑल द मोर इम्पॉर्टंट, कारण अन्नपूर्णा प्रसन्न असल्याशिवाय छान जेवण हे निघणं म्हणजे खूप मोठं टॅलेंट आहे. पब्लिक येतं आपल्याकडे, जे कस्टमर येतात त्यांना माझी मिसेस माझ्यापेक्षा चांगली हँडल करते. कारण ती स्वतः एक साताराची आहे, म्हणून मी कोल्हापुरी ही जेवण मी याच्यावर मेन्शन केलं की मालवणी आणि कोल्हापुरी. अगदी प्रॉमिस केल्यासारखं तुमच्या समोर जितके काही माझ्या आवडीचे मालवणी आयटम मागवू शकते ना, ते सगळे मी मागवलेत. एकतर ह्यांच्याकडे ज्या थाळ्या भेटतात ना, असं ते मेन्यू कार्ड मध्ये वाचूनच असं होतं फक्त घेऊन या पुढ्यात. मी ना 2-3 आयटम मस्त स्टार्टर्स मध्ये मागवले आहेत. मी तुम्हाला सांगते काय काय आहे. मी इकडे जे आपल्या मराठी लोकांचं फेवरेट भरलेलं पापलेट मागवलंय. सोबत मी मागवलंय बोंबील कोळीवाडा. बोंबील कोळीवाडा हा आयटम इतक्या कमी ठिकाणी भेटतो ना, म्हणजे तुम्हाला प्रॉन्स कोळीवाडा भेटतं, चिकन कोळीवाडा पण भेटतं, चना कोळीवाडा पण भेटतं, पण बोंबील कोळीवाडा खूप कमी ठिकाणी भेटतं. तो आयटम आपण इकडे मागवलेला आहे. आणि सोबतच मी मागवलाय प्रॉन्स चिली. ओ माय गॉड, आय लव्ह प्रॉन्स. प्रॉन्स मी किती खाल्ले ना तरी मला असं वाटतं अजूनच खात बसावं. आणि इथे मी थाळीमध्ये ना 2 थाळ्या मागवल्या आहेत. ठीक आहे, आता आपण एवढं छान छान सी फूड खाल्लं ना, मग एक फिश थाळी सुद्धा पाहिजे की नाही. सो दिस इज सुरमई थाळी मागवली आहे मी. ह्याच्यामध्ये मस्त असा हा सुरमईचा पीस येतो आणि किती सारे आयटम आहेत. जसं मी खाणार आहे मी तुम्हाला सांगेन. आणि मी इकडे ना ह्यांची एक्सक्लुझिव्ह चिकन थाळी सुद्धा मागवली आहे. ह्यांची स्पेशालिटी काय ना, थाळीमध्ये आयटम इतके आहेत ना की तुम्हाला अजून काय मागवायची गरजच नाहीये. त्यांनी स्टार्टर्स, मेन कोर्स सगळं काही एका थाळीमध्ये दिलेलं आहे. आणि सोबतच इथे मी मटण आणि भात सुद्धा मागवलाय, जो मला असा असं सुगंधाने असं होतं ना की कधी मी त्याच्यात असं चमचा डिक करताना खाते. असं कन्व्हिनियंट स्टार्टर तुम्ही बघितलं नसेल. बोंबील कोळीवाडापासून आपण सुरुवात करतोय आजच्या मेजवानीची. आणि हे असे छान असे नरम नरम बोंबील, काय अप्रतिम आयटम आहे. एक तर इतके कुरकुरीत झाले आहेत ना ते, मस्त असे शेजवान मध्ये बुडवून एक नंबर. खूप कमी मालवणी रेस्टॉरंट मध्ये ना, म्हणजे जे अस्सल मालवणी रेस्टॉरंट असतात जिथे चायनीज आणि तंदुरी सुद्धा तेवढा छान भेटतं. आणि दिस इज वन ऑफ दॅट प्लेस. म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी ना सगळा स्प्रेड मालवणी असताना हा एक स्पेशल चायनीज आयटम मागवलाय. दिस इज प्रॉन्स चिली. असं मस्त असं हे लोक बनवत होते ना. इथे ना मी अगोदर पण आलेले, सो ह्यावेळी जेव्हा हे बनवत होते ना प्रिपरेशन, थोडीशी झलक मी किचनची सुद्धा घेतली. आणि काय म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, शब्दात सांगूच नाही शकत. असं ते पॅन मध्ये टाकून ना असं सॉटे करत होते ना की इतकी मजा येत होती ना. जेव्हा सगळ्या व्हेजिटेबल सोबत हे टॉस होतं आणि मस्त असे हे डीप फ्राईड केलेले प्रॉन्स आहे. ह्याच्या सोबत ऍक्च्युली शेजवान मध्ये बुडवायची गरज नाहीये, कारण इनफ ग्रेव्ही आहे. म्हणजे मस्त काय वाटतं माहितीये की प्रॉन्स स्वीटनेस ठेवताना ते असे चायनीज फ्लेवर खूप छान, खूप छान. आणि आय नो तुम्ही कसली वाट बघताय हे आहे, पण आजचा आपला स्टार आयटम आहे इथे. दिस इज भरलेलं पापलेट. म्हणजे आपण असा छान घरी जो हिरवा मसाला भरतो आणि मग त्याला डीप फ्राय करतो, तोच प्रकार आहे हा. लहानपणीपासून खात आली आहे मी आणि तुमच्यापैकी खूप जण खात आले असणार, मला गॅरंटी आहे. आम्ही ना लहानपणी इतकं
लोक घरात माझे, आम्ही म्हणजे आम्ही काय, माझे पप्पा खूप भरलेलं पापलेट बनवायचे आणि आम्ही असे ताव देऊन खायचो. हे आता एकदम नॉस्टॅल्जिक वाटतंय मला असं. तुम्हाला खोबऱ्याची चव तर येईलच आणि सोबत वरती असं हे कुरकुरीत पापलेट. मेन म्हणजे कसं माहितीये, जिथे तुम्हाला मच्छी अशी फ्रेश भेटते ना, त्याचे असे मालवणी आपले मसाले भेटल्यावर प्रिपरेशन तुम्ही समजून जाता, अप्रतिमच असतात. म्हणजे इतके दिवस मला ना खूप रिक्वेस्ट यायचे, खूप. म्हणजे तुम्ही माझे बाकीचे व्हिडिओ बघितला असाल ना, मी युजली हिंदीमध्ये व्हिडिओ बनवते. त्याच्यासाठी छोटंसंच कारण असतं की जास्तीत जास्त लोकांनी ते बघावं. आणि मला आपलं मराठी कल्चर खूप आवडतं. सो मला असं असतं ना की ते आपण जेवढं बाहेर अजून स्प्रेड करू शकतो तेवढं ते लोकांना आवडून लोक त्याचा अजून आनंद घेऊ शकतात. आजचा व्हिडिओ ना मी स्पेसिफिकली डिसाईड केला, आजचा व्हिडिओ हा मराठीतच बनवला जाणार, कारण मालवणी जेवणाला अस्सल तुम्हाला जर जस्टिस द्यायचं असेल ना तर ते मी मराठी भाषेतच देऊ शकते. मला ना अजून पण लक्षात आहे, गेल्या वेळेला पण मी इथे जेव्हा आलेले ना, एक गोष्ट बघून मी खूप जास्त इम्प्रेस्ड होते. तो आहे ह्यांचा हा मेन्यू. तुम्ही बघू शकता एकदम अशी गुलाबी पैठणीची वाईब आहे. आणि ह्या मेन्यू मध्येच ह्या लोकांनी नुकत्याच एक्सक्लुझिव्ह अशा फिश थाली आणि चिकन मटन थाली इंट्रोड्यूस केल्या आहेत, ज्याच्यातल्या 2 मी इथे मागवल्या आहेत. एक ही माझ्या पुढ्यात आहे, ही सुरमई थाळी. ही इतकी जबरदस्त दिसते ना की मी तुम्हाला सांगू नाही शकत. मी कॅमेरा पाठीमागचे माझे फ्रेंड्स गेले अर्धा तास जेव्हापासून हे शूट करतोय ना, आम्ही वाटच बघतोय की कधी आम्ही हे खाणार. पण नाही, खरंच एक तर मला आवडलं काय माहितीये, इकडे तुम्ही आयटम बघाल ना तर खूप सारी तुम्हाला एकाच थाळीमध्ये व्हरायटी दिली आहे. तर त्यांचं कॉन्सेप्ट कसं होतं ना सरांचं, की त्यांना असं हवं होतं की खूप वेळा कपल्स येतात किंवा 2 मित्र येतात, 2 मैत्रिणी येतात, तर लोकांना असं असतं की यार 2 वेगळ्या थाळी घेण्यापेक्षा आपण एकच थाळी घेऊया. तर एकाच थाळीमध्ये तुम्हाला ना त्यांनी मल्टिपल व्हरायटी दिली आहे आणि एकाच थाळीमध्ये तुम्ही 2 माणसं सुद्धा जेवण एन्जॉय करू शकता. इथे जसं तुम्ही बघू शकता, सुरमई थाळीमध्ये तुम्हाला ही फ्राय केलेली सुरमई भेटते. ह्याच्यासोबत तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही पापलेट फ्राय सुद्धा घेऊ शकता. इकडे तुम्हाला कोळंबी फ्राय किंवा बोंबील फ्राय मिळेल, म्हणजे एक स्टार्टर पण झालं. सोबतच तुम्हाला क्रॅब लॉलीपॉप सुद्धा भेटतात. मी सांगते ना, स्पेशली तुम्हाला ऍक्च्युअली स्टार्टर्स मागवायची गरज नाहीये, पण माझ्यासारखे खादाड असाल तर तुम्ही नक्की मागवल्याशिवाय राहूच नाही शकत असं वाटतं. सोबत ना इकडे राईस मध्ये आणि भाकरी चपातीमध्ये दोन्हीमध्ये तुम्हाला ऑप्शन भेटतात. ठीक आहे, मी इकडे तांदळाची भाकरी घेतली आहे, तुम्ही हवं तर चपात्या घेऊ शकता, वडे घेऊ शकता. इकडे भातामध्ये पण तुम्हाला स्टीम राईस, इंद्रायणी भात, म्हणजे मच्छी करी आणि इंद्रायणी भात, काय सांगायचं. आणि इथे माझ्यासारखा तुम्ही कोळंबी भात सुद्धा घेऊ शकता. मला कोळंबी भात जाम आवडतो आणि मी अजून एक थाळी घेतली आहे ज्याच्यात मी इंद्रायणी भात घेतलाय. म्हणून एकदम आयडियल कस्टमर सारखं कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त फायदे भेटावे असं ऑर्डर मी केलंय. इथे ना तुम्हाला मच्छी करी सुद्धा येते, सोबत हा जवळा मसाला आहे आणि एक खास आयटम जो या थाळीमध्ये तुम्हाला भेटतो तो आहे हा तिसऱ्या मसाला. हा इतका जबरदस्त आयटम आहे. हा खूप 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 कमी फिश थाळीमध्ये असतो, जिथे पण असतो, मला जाम आवडतो. आणि इथे तुम्हाला सोबत सोलकढी सुद्धा भेटते, ही छान अशी खोबऱ्याची चटणी आणि हे कांदा आणि लिंबू सोबत तुमची कंप्लीट थाळी तुम्ही एन्जॉय करू शकता. सांगितलेलं ना मी तुम्हाला, ह्यांच्या एक्सक्लुझिव्ह थाळीमध्ये मी अजून एक आयटम मागवणार आहे. सो ही आहे यांची एक्सक्लुझिव्ह चिकन थाळी. ह्याच्यामध्ये ना जितके आयटम आहेत ना तुम्ही बघून वेडे होऊन जाल. म्हणजे जेव्हा एका थाळीमध्ये आपल्याला इतके सगळे आयटम भेटतात ना, असंच माणसाची अशी जीभ लपलपाती आहे. ह्याच्यामध्ये ना तुम्हाला मी सांगते, चिकन मध्येच केवढी व्हरायटी आहे. तुम्हाला दिलाय इकडे कलेजी मसाला, इकडे चिकन सुका आहे, चिकन मसाला आहे, सोबत मस्त असा झणझणीत तांबडा रस्सा आहे, हा माझा फेवरेट अळणी रस्सा आहे, इकडे चिकन किमा आहे. मालवणी थाळीमध्ये सोलकढी शिवाय आपलं पान हलत नाही. इथे ना ह्यांनी खास म्हणजे चिकन थाळीमध्ये सुद्धा तुम्हाला क्रॅब लॉलीपॉप दिलेले आहेत, शेजवान आहे, चटणी आहे, कांदा लिंबू आहे. आणि या थाळीमध्ये ना मी माझ्या ऑप्शन मध्ये जे होतं, मी इंद्रायणी भात मागवला कारण मला जाम आवडतो तो, असा मस्त असं चिकनच्या रस्स्या बरोबर. आणि सोबत हे छान असे क्रिस्पी वडे, कोंबडी वडे. तर तुम्हाला माहिती आहे, मालवणी माणसाला कधी पटवायचं असेल ना तर त्याला कोंबडी वडे खायला घरी बोलवा, तो माणूस तुमच्याशी न भांडता निघून जाईल. असं खूप कमी वेळा होतं, पण कधी कधी होतं. तर तुम्ही सुद्धा इकडे येऊन हे नक्की ट्राय करू शकता.